आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये काल डिस्कस करत होतो 3 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी. हे काय असते काल आपण डिस्कस केलेलं आहे. त्यातलं जे फर्स्ट मेजर आहे त्याचं नाव मीन, आणि मीन साठी मी तुम्हाला 3 मेथड सांगितल्या होत्या. फर्स्ट वन इज डायरेक्ट मेथड. मी आता बिलकुल टाइम न घालता सगळ्या मेथड सांगतो. त्याच्यानंतर आहे अज्युम्ड मीन मेथड, अज्युम्ड मीन, आणि एक आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. या तिन्ही मेथड्स आहेत. त्या मेथडचा अर्थ असतो प्रोसेस तुम्ही फक्त बदलताय, पण जे फायनल आन्सर आहे ते फिक्स आहे, ते नाही चेंज होत. मी यामध्ये तुम्हाला बुक मध्ये दिलेले एक एक्झाम्पल घेऊन आपण एक एक्झाम्पल तिन्ही मेथडने करून पाहू. म्हणजे तुम्हाला एक तर एक्झाम्पलचा हँड्स ऑन होईल, प्लस तिन्ही मेथड कशा काम करतात हे लक्षात येईल, आणि मेथड मधले डिफरन्सेस पण लक्षात येतील. खूप छान पद्धतीने ह्यांनी इथं एनसीईआरटी मध्ये ह्याला खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. मला आवडलं, ह्यांनी छान लिहिलंय. कारण ऍक्च्युली एवढा छान हा चॅप्टर लिहिला जात नाही, आणि मुळात मुलं या स्टॅटिस्टिक्स मध्ये काय करतात, फॉर्म्युले पाठ करण्यावर भर देतात. अंडरस्टँडिंग नसेल ना तर हे फॉर्म्युले तुमच्या काही कामाचे नाही, ते समजून घ्या. याच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप महत्वाची आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि तिथून आपण आन्सर काढू. ओके, त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड असेल, अज्युम मीन असेल, स्टेप डेव्हिएशन असेल, या सगळ्यांना आपण आज पाहणार आहोत फॉर क्लासिफाईड. त्याला दुसरं नाव असते ग्रुप्ड डेटा. जे आपल्याला जो डेटा दिला असेल त्याचे क्लासेस केलेले असतील. जसं आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स से आपल्याकडे एक टेबल आहे, असा एक टेबल आहे, आणि या टेबलमध्ये आपल्याला काही त्यांनी भाग दिलेले आहेत. जसं समजा हा एक पहिला, 3 4 5 6, ठीक आहे. 2, आता असं समजून चला आता हा जो डेटा आहे यामध्ये तुम्हाला इथे दिल्या जातात क्लास इंटरवल्स, किंवा आपण त्याला क्लासेस असंही म्हणतो, आणि इथे आहेत नंबर ऑफ स्टुडंट्स, याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. प्रत्येक क्लासमध्ये त्या रेंजमध्ये किती स्टुडंट आहेत, दॅट इज इट्स फ्रिक्वेन्सी. आता इथे तुम्हाला क्लासेस त्यांनी दिलेले आहेत 10 to 25, 25 to 40, 40 to 55, 55 to 70, 70 to 85, and 85 to 100. बघा या सगळ्यामध्ये 15चा डिफरन्स आहे. क्लास इंटरवल मॅटर्स मोस्ट. कधीही दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्ही कोणतंही सेंट्रल टेंडन्सीचं मेजर वापरा, मीन, मीडियन, मोड, या तिन्ही मध्ये कंपल्सरीली अगोदर काय करायचं, जे क्लासेस आहेत ते कंटिन्युअस करायचे. कधी कधी क्लासेस कंटिन्युअस नसतात, आणि परीक्षेमध्ये जास्त तीच भीती असते की त्यांना सवय आहे तसेच क्लासेस तुम्हाला देतात. मग आपल्याकडे ऐन वेळेस ते शस्त्र नसतं आणि आपण युद्ध हरतो. तर मी तुम्हाला पुढे ती अडचण येऊ नये म्हणून एक छोटे एक्झाम्पल देतो. समजा मी हे क्लासेस असे लिहिले असते 10 to 25, बघा, आणि मग मी लिहिलं असतं किंवा चला हे येत नाही, ह्याच्यात मी थोडासा चेंज करतो. मी जर लिहिलं 1 to 10, या लॉजिकने 11 to 20 जाईल मी, मग जाईल 21 to 30 अँड सो ऑन, हे वाढत राहणार. आता जर मी तुम्हाला म्हणलं चला क्लास इंटरवल सांगा, क्लास इंटरवल इज जस्ट डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर लिमिट्स. त्याची अप्पर लिमिट 10 आहे
आणि याची 1 आहे लोअर लिमिट. तर आपण सरनं सांगितलं सांग काम्या बाळू सारखं आपण याला मायनस करून आन्सर लिहिणार 9. हा आहे क्लास इंटरवल 9 चा. ठीक आहे, 9 ही क्लास इंटरवल आहे. ओके सर, त्याच लॉजिकने हा पण 9 येतो. हे प्रत्येक जण 9 9 येते अँड दॅट इज रॉंग आन्सर. ठीक आहे, कारण अर्धवट नॉलेज. सरनं काय सांगितलं, अप्पर लो लिमिट मायनस लोअर लिमिट. याच्यात तुमची चूक नाही, सरची चूक आहे. अर्धवट सांगितलं. कधी लक्षात घ्या, क्लास इंटरवल मध्ये अप्पर मायनस लोअर तेव्हाच करतात जेव्हा क्लासेस कंटिन्युअस असतात. दॅट इज द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. याचा अर्थ हा क्लास जर 10 ला संपतो तर हा 10 ला सुरू व्हायला पाहिजे, पण हा 11 ला सुरू होत आहे. तर तुम्ही आन्सर किती काढलं होतं, 9. तर एकच काम करायचं, याच क्लासेसला क्लास डिफरन्स जर करेक्ट करायचा असेल तर या दोघातला गॅप तुम्हाला भरावा लागेल ना. कितीचा गॅप आहे, 1 चा. तर तो 1 याच्यात ऍड करून टाका. ऍक्च्युली क्लास इंटरवल 10 आहे. सर पण हे क्लास तर कंटिन्युअस नाही. नाही तर नाही, करूया. जो नहीं है वो दे दो, जिसको जो चाहिए वो दे दो. याची एक टेक्निक सांगतो, नीट ऐका. क्लास कंटिन्युअस करण्याची एक वर्ल्ड फेमस टेक्निक सांगतो. कोणत्याही क्लासला पकडा, त्याच्या पहिल्या क्लासची अप्पर लिमिट, दुसऱ्या क्लासची लोअर लिमिट, या दोघांना ऍड करा आणि त्याचं ऍव्हरेज घ्या. तर हे होतं 21/2, दॅट इज 10.5. कुछ समजे. तर आम्हाला असं लक्षात आलं की हा जो 10 आहे तो 0.5 ने वाढवला. ठीक आहे, आणि हा जो 11 आहे मला जर सलग करायचा असेल तर ह्याला मला 0.5 ने कमी करावं लागेल. दोघांना जर सेम करायचं असेल तर 10 मध्ये 0.5 वाढवा, 11 मध्ये 0.5 कमी करा. तर बघा दोघे किती होतील, 10.5. हेच लॉजिक लावायचं. जर मी या 10 मध्ये 0.5 वाढवले तर मी या क्लासमध्ये हाफचा डिफरन्स वाढवलेला आहे. तर हिरडल ना. तर आम्हाला एक काम करावं लागेल, याला हाफने कमी करून टाका. 1 मधून अर्धा काढून टाकला तर अर्धा राहतो. तेच लॉजिक लावा, याला अर्धा कमी, बेटा दार लोटून घे, आणि हा अर्ध्याने वाढेल. आता बघा क्लासेस कंटिन्युअस झाले. आता तुम्ही जर 10.5 मधून 0.5 सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला आन्सर 10 मिळतं, जे मी सांगितलं याच्यात +1 करून आलं होतं. समजलं. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इन स्टॅटिस्टिक्स, क्लास इंटरवल्स मस्ट बी सेम. का करायच्या, तो पण एक प्रॉब्लेम आहे ना. काय प्रॉब्लेम आहे, तसं सॉल्व्ह केलं तर काय प्रॉब्लेम आहे. तसं नसतं, डेटामध्ये गॅप येतोय, डेटाचा गॅप येतो. काय होत असते, 10 आणि 11 जर तुम्ही घेतलात तर 10 आणि 11च्या मधले नंबर कुठं जातील, त्यांना कुठं ऍडजस्ट करणार. मग जर तुम्ही क्लासेस कंटिन्युअस केले तर इथे गॅपच राहिला नाही, म्हणजे 10.5 पर्यंतचे सगळे नंबर इथे आले. कळलं. आणि या इंटरवल मध्ये 10.5 पेक्षा छोटा नंबर पुढचा जो असेल तो या इंटरवल मध्ये ऍडजस्ट होईल. गॅप नसल्यामुळे इथं कुठला नंबर सुटण्याचा प्रश्न राहत नाही. म्हणून एखादं ऑब्झर्वेशन, कारण आपण क्लासेस तयार करत आहोत आणि क्लासेस तयार करत असताना आपल्याला काय माहित कोणते ऍक्च्युअल नंबर्स आहेत मध्ये. तर तुम्ही क्लासिफाईड डेटा बनवताना एखादा नंबर तुमच्या डेटामधून मिस होऊ शकतो. टू अवॉइड दॅट मिसिंग वी मेक क्लासेस कंटिन्युअस. दॅट इज द मेन रिझन. स्टॅटिस्टिक्स मध्ये क्लास कंटिन्युअस केल्याशिवाय चॅप्टर कंटिन्यू करायचं नाही. कळलं. आता हा जो क्लास आमच्याकडे आहे या पद्धतीने, आता आपल्याला यांनी फ्रिक्वेन्सी दिली तर तुम्ही म्हणाल फ्रिक्वेन्सी काय लिहू, ते आपण लिहायची नसते, क्वेश्चन मध्ये दिलेली असते. आपल्या मनानं नंबर ऑफ स्टुडंट नाही ठरवायचे, ते क्वेश्चन मध्ये देतात. त्यांनी बऱ्यापैकी छोटे नंबर दिलेत.
2376666 व्हेरी नाईस. चलो, तर आम्हाला जी पहिली मेथड आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे. डायरेक्ट मेथड. वी हॅव दिस टेबल ॲज अ क्वेश्चन ओनली. आता आपण ह्याला मॉडिफाय करणार ॲज पर आवर मेथड. सेम टेबल यूज करायचा आहे. तर पुढे जाऊ. मी आता या टेबलमध्ये काही गोष्टी घेईल. चला, डायरेक्ट मेथड मध्ये जो टेबल बनणार त्याच्यामध्ये मला पहिला कॉलम लागेल क्लासेस, दुसरा कॉलम बनवेल मी फ्रिक्वेन्सी, तिसरा बनवेल क्लास मार्क्स. समजे? तर हे आपले सगळे इथे राहतील. आता क्लास मार्क आमचे क्लासेस होते 6. हे 6 क्लासेस आहेत. कोणते कोणते होते? 10 to 25. आता हे एक्झॅक्ट तुम्ही पहा, हे सगळे कसे आहेत? कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस असताना उगाच त्याला डिसकंटिन्युअस करू नका. ठीक आहे? चांगलं खायला भेटलंय. नाही, आता सगळा स्वयंपाक रेडी आहे. मी आता त्याला काय करतो? पुन्हा शिजून खातो. असं नका करू. रेडीमेड आहे बेटा. नशिबाने भेटते, खायचं. ठीक आहे. काही जणाला लवकर भेटत नाही. आता याच्यानंतर आमच्याकडे इथे असणार फ्रिक्वेन्सी Fi. ती फ्रिक्वेन्सी कोण आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स. आपल्याला दिलेला डेटा किती होता तो? 2376666. हा, बघू 15 दिवसानंतर हा डेटा सांगता काय. पटपट सांगायला. आता आम्हाला घ्यायचा असतो क्लास मार्क. मराठीत म्हणायचं वर्गमध्य. त्याला आम्ही डिनोट करतो एक्स आयने. कालच सांगितलं होतं तुम्हाला. मी जेवढं बोलायलो त्याच्याकडे नीट लक्ष द्या माणसासारखं. नंतर आम्हाला एक मेन कार्यकर्ता लागतो. तो लागायच्या आधी हा टेबल मला पुन्हा 4दा लिहायचं काम नको. तर मी याला कॉपी करून ठेवतो. आगे बढो. टेक्नॉलॉजीचा हाच फायदा असते. इथे XI आला, इथे FI आला. आता मी इथे घेतो FI XI. आता पहा बेटा, XI कुठून येतो? क्लास मार्क. या दोघांना ऍड करून हाफ करा. क्लास मार्क काढण्याचा फॉर्म्युला बघा. कोणत्याही क्लासची लोअर लिमिट, ठीक आहे, खालची मर्यादा म्हणतात त्याला, प्लस अप्पर लिमिट. मी हे मराठीत चांगलं सांगू शकतो कारण मी मराठी मीडियम मध्ये शिकलोय. ठीक आहे. तर ही त्या क्लासची खालची मर्यादा ही वरची मर्यादा, त्याला हाफ करा. तर यांचं सम किती येते? 35. 35चा हाफ 17.5. आता 17.5 आहे आणि मला माहिती आहे क्लास इंटरवल 15 आहे. तर मी या प्रत्येकामध्ये 15 ऍड करत जातो. आता प्रत्येक वेळेस हाफ करत बसत नाही. याच्यात 15 ऍड केले, ठीक आहे, याच्यात 15 ऍड केले, याच्यात 15 ऍड केले, दिसतंय? याच्यात करा आणि याच्यातही करा. 12 म्हणजे किती आहे? 92. ओके. हे झाले तुमचे क्लास मार्क. वर्ग मध्य काढण्याची टेक्निक समजली. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. पहिला नंबर काढल्यानंतर त्या डिफरन्स फक्त ऍड करत जायचं. तर प्रत्येक वेळी हा फॉर्म्युला लावायची गरज नाही. त्यामधल्या गोष्टी आहेत, कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत. आता काय करा? FI XI त्यांना मल्टिप्लाय करा. मेथडचं नाव आहे डायरेक्ट. ते राहिलंच होतं, राग येईल त्याला. करा ऍड. ऍड नाही, आधी मल्टिप्लाय करा. हे 35 होतात. आता डेटा आहे, एवढं डोकं लावत बसत नाही मी. 21st सेंचुरी मध्ये मी कुठं कॅल्क्युलेशन करत बसू. बघा, त्यांनी एवढे छोटा डेटा दिला होता तेव्हा कुठे एवढं मोठे यायले. कळलं का? तरी म्हणलं NCERT कसं काय मेहरबान झालं छोटे नंबर द्यायला. हे सगळे इथं 0.0 द्या, ह्याला राग नको. आता कळलं तुम्हाला. हे सगळं झाल्यानंतर आम्ही ऍडिशनली एक काम करतो. कोणतं करतो? इथे
इथे एक एक नाही 2 कॉलम वाढवा. या ठिकाणी घ्या, इथं नको रे, रॉंग. ही सवय लागलेली असते आपल्याला. तू थोडा वेळ इकडे बस. आता पहा बेटा, मला एक डेटा इथे लागेल. हा. आणि एक इथे लागेल. यांची सम काढा. 30 ही सम घ्यायची. याला आम्ही म्हणतो सिग्मा एफ आय. आणि इथे घ्यायचा सिग्मा एफ आय एक्स आय. त्याला सिग्मा पण वाचतात हा. समेशन पण म्हणतात. समेशन इज ऑपरेशन आणि साइन सिग्माचा आहे. सिग्मा 2 असतात ग्रीक लेटर्स मध्ये. तर हा सिग्मा वेगळ्या कामासाठी असतो, हा समेशन साठी असतो. जेव्हा तुम्ही ऍड करता, बेटा थांबा, तुम्ही नंतर तुमच्या महत्वाच्या विषयावर बोला. इथे ऍडिशन करायचे तेव्हा हे नोटेशन वापरतात. कधीही पुढे फ्युचर मध्ये लक्षात ठेवा, 12th स्टँडर्ड पर्यंत. आणि हा सिग्मा आपण डेव्हिएशन मध्ये इकडे वापरतो. स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हॅरियन्स काढत असताना. पुढे चालून मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये काढतो आपण याला. ओके. आता आम्हाला ऍव्हरेज काढायचंय मीन. एक्स बार ने दाखवतात. एक्स बार इज सिग्मा एफ आय एक्स आय डिवायडेड बाय सिग्मा एफ आय. हा एकच फॉर्म्युला आहे, मनानं दुसरा शोधायचा नाही. डायरेक्ट मेथडचा एकच फॉर्म्युला आहे. यांची सम लिहायचीच राहिली ना सर. काही नाही, फक्त 1860 आहे. आपल्या बोलण्यामध्ये 1760 असतात. तसे 1860 आहे. 1860.0 ची काही गरज नव्हती, पण दिलाय त्यानं. त्याला डिवाइड केलं, नशीब पूर्ण डिवाइड व्हायले. ओके. तर आपल्या या डेटाचा ऍव्हरेज एक बऱ्यापैकी माणसातला नंबर आलाय, 62. आता एक महत्वाची गोष्ट, जादू बघूया. मी या चॅप्टरच्या नावात काल एक शब्द दिला होता, सेंट्रल टेंडेन्सी. समजतंय? सेंट्रल नंबर किती येतोय हा? 62. नीट बघा, तो नंबर इथून आलेला असतो. क्लासेस मधला आन्सर असते, इकडे शोधत बसायचं नाही. मी तुम्हाला 2 इथे महत्वाचे पॉइंट सांगत आहे आणि हे 2 पॉइंट तुमच्या पुढच्या 2 मेथड्सला हेल्प करतील. ठीक आहे? पॉइंट कडे लक्ष द्या. आलेला आन्सर बघा किती आहे? 62. 62 यातल्या कोणत्या क्लासमध्ये दिसतो? याच्यात दिसतो, याच्यात दिसतो. बघा, याच्या वर 3 खाली 2 आहेत, म्हणजे हा अप्रॉक्सिमेटली मिडलला आहे. तर तुमचा आन्सर मिडलच्या क्लासमध्ये आलेला आहे. तर तुम्ही सेंट्रल टेंडन्सीला फॉलो करत आहात. आणि क्लास मार्क त्याचा कोण आहे बघा, आणि आपला आन्सर कोण आहे बघा. तर क्लास मार्क हे ऍक्च्युली तुमच्या मीनला रिप्रेझेंट करतो. त्या क्लासचा क्लास मार्क आपल्या मीनला रिप्रेझेंट करतो. याचा अर्थ मी पुढच्या मेथड मध्ये, नीट आहे का, ऍझ्युम मीन आहे ना, ऍझ्युम करायचे मीनला, तर मी ह्यालाच मीन मानून माझा आन्सर काढतो. यालाच मानतो माझा आन्सर. तर शक्यतो ऍझ्युम मीन कोणता घ्यायचा? मिडल क्लासचा. ठीक आहे. नंतर एक जादू दिसते, ती मेथड झाल्यावर सांगतो. हळूहळू एक एक सरप्राईज रिव्हील करू. इथपर्यंत काय डाऊट आता कोणाला? ठीक आहे. तुम्ही जगातलं कोणतेही बोर्ड घ्या, स्टेट बोर्ड, ICSE, इंटरनॅशनल IB बोर्ड, कोणतेही घ्या, मेथड हीच आहे. बोर्ड बदलला म्हणजे काय, फॉर्म्युला बदलत नाही. बेटा बोलू नका, रागात आणू नका, बाकी काही करा, मला सहसा राग येत नाही. आता पहा, याला घेऊ परत. हो, याची ही अडचण आहे ना, बरोबर आहे. ठीक आहे, याला हे करायच्या आधी थोडस एक्सटेंड करू, काम पडणारच आहे. आता पहा बेटा, ठीक, आम्हाला आता पाहायचंय सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये नो चेंज. मी आता मेथड बदलणार आणि तिचं नाव असेल ऍझ्युम मी. ही मेथड काय सांगते? ही सांगते तुम्ही जे काय आन्सर काढणार आहात त्याला आधीच तुम्ही प्रेडिक्ट करा, ऍझ्युम करा तुमचं मीन काय असेल, आणि मग फॉर्म्युला लावून चेक करा तुमचा आन्सर त्याच्या जवळ जाते का.
याच्यामुळे एक फायदा काय होतो, आन्सरचा आधीच अंदाज येतो, आपल्याला काय आन्सर यायला पाहिजे. पण याच्यात एक प्रॉब्लेम होता, आपण प्रेडिक्ट केलंय, एक्झॅक्ट कुठे काढले, मागे आपण काही प्रेडिक्ट केलं नाही, म्हणलं तेवढं काम केलं आणि एक्झॅक्ट आन्सर काढलं. हे एक्झॅक्ट आहे, दिस इज नॉट ऍक्च्युअली अज्युम, हे एक्झॅक्ट आहे. या डेटाचा हा मीन बरोबर आहे. पण म्हणजे मला फायदा काय नव्हता ह्याच्यामध्ये, अज्युम करायला काही चान्स नव्हता. जसं सांगितलं तसं प्रोसीड करायचं होतं. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता याचा तोटा काय आहे, की मला दुसरी काही प्रोसेस माहित नाही. मला उत्तर काढलंय, तर हे माझं उत्तर ऍक्च्युअली कितपत खरं आहे याचा मला काही विश्वास नव्हता. अज्युम मीन तुम्हाला काय सांगतं, याचा फायदा काय असतो, तुम्ही आधीच उत्तराला प्रेडिक्ट करू शकता. पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय, की ह्याच्यात तुम्ही ठरवलेलं उत्तर तेच येईल याची गॅरंटी नाही. पण तुमचं उत्तर जवळ जाईल ओरिजिनल उत्तराच्या. मी आता म्हणलं 62 आणि 62.5, बघा तुम्ही जवळ आलात आन्सरच्या. पण आपलं मेन आन्सर ऐका आणि 62.5 याच्यामध्ये डिफरन्स आला कितीचा, 0.5 चा. मी 62.5 ला, नीट ऐका, 62.5 ला जर मी आन्सर मानलं तर मला 0.5 चा डिफरन्स आला होता. ओके सर, या टेबलमध्ये वापस या. मी एक सेंट्रल टेंडेन्सी म्हणून ह्याला अज्युम मीन मानू शकतो. पण आमच्या श्रीनिवासला मध्ये मध्ये वाटते मी काहीतरी वेगळं करावं, आणि त्याच्यामध्ये जर श्रीनिवास मला नाही सर मी ह्याला मानतो ए, पहिल्याला, ठीक आहे, असं तुम्ही बसलेल्या प्रत्येकाला वाटलं मी प्रत्येकाला मानून करतो. कोणी ह्याला अज्युम मीन म्हटलं, कोणी ह्याला म्हटलं, या प्रत्येकाला. जादू अशी होईल, सगळ्याचा आन्सर सेम येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, अज्युम मीन तुम्ही कोणत्या क्लास मार्कला मानता डज नॉट मॅटर. मीन डज नॉट डिपेंड ऑन अज्युम मीन. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. आजकाल एनसीईआरटी तुम्हाला स्टेटमेंट लेवल एमसीक्यू विचारतं. त्याच्यात असं जर त्यांनी विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट अज्युम मीन किंवा मीन, अडकताल ना हे माहित नसेल तर. कारण मी जर तुम्हाला अर्धवटच सांगितलं नाही ह्यालाच मानून करा, तर तुम्ही त्या ऑप्शनला मानणारच नाही. बुक मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, बुक आपण वाचत नाही, तेवढे आपण महान नाही. म्हणून माझं काम आहे टीचर म्हणून सांगणं. तर लक्षात ठेवा, याच्यात तुम्ही कोणालाही अज्युम मीन माना, अज्युम तर करायचंय, प्रेडिक्ट तर करायचंय, तुमचे सगळे फॉर्म्युले तुम्ही मानलात त्याच्यानुसार चेंज होतील. समजायले? आणि त्याच्यामुळे तुमचा आन्सर तेच येणार, कारण तुम्ही सगळ्या डेटावर काम करताय. आता एक छान गोष्ट, सर मग ह्यालाच का मानतात? ठीक आहे, बघा मी स्वतःच तुम्हाला प्रश्न विचारून स्वतः आन्सर देतो. यालाच का मानायचं? माना कोणालाही, मला प्रॉब्लेम नाही. इट्स बेटर टू अज्युम धिस ॲज अज्युम मीन, बिकॉज मी आता जे प्रश्न विचारला, आपलं ओरिजिनल आन्सर आणि हे याच्यात किती डिफरन्स आहे? 0.5. याचा आणि याचा डिफरन्स खूप आहे ना. आपलं ऍक्च्युअल आन्सर आणि अज्युम्ड आन्सर याच्यामध्ये जो डिफरन्स असतो ना, दॅट इज कॉल्ड डेव्हिएशन. लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. प्रेडिक्टेड आन्सर अँड ऍक्च्युअल आन्सर हॅव सम डिफरन्स, अँड दॅट डिफरन्स इज नोन एज डेव्हिएशन. आणि आपल्याला या मेथडमध्ये मी जर अज्युम करत असेल तर मला सगळ्याचा डिफरन्स हे लक्षात घ्यावं लागेल, डेव्हिएशन किती येत आहे. म्हणून याच्यामध्ये एक कॉलम वाढतो डेव्हिएशनचा. समजलं? मी तुम्हाला काल तेच सांगत होतो, डायरेक्ट मेथड मध्ये नो एक्स्ट्रा बकवास. एफ-आय घ्या, एक्स-आय घ्या, मल्टिप्लाय करा, फॉर्म्युला लावा, आन्सर काढा. प्रॉब्लेम काय? बिग कॅल्क्युलेशन्स. बघा ते फ्रिक्वेन्सी तर सिंगल डिजिट नंबर होती, तर तुमचा लास्ट कॉलम बघा 3 डिजिट पर्यंत गेलाय मोठा मोठा. जर ही फ्रिक्वेन्सी 2 डिजिट 3 डिजिट दिली असती तर हे प्रोडक्ट कुठे गेलं असतं बघा, आणि हा नंबर खूप मोठा झाला असता. एक्स-रे काढायसाठी प्रत्येक नंबरला 2 डिवाइड करायचं. ते एक्स-रे काढायसाठी प्रत्येक नंबरला 2 डिवाइड, हे काढण्यासाठी या दोघांना ऍड करून 2 ने डिवाइड करायचं. हा, प्रत्येक. गुड. चला इथपर्यंत कळलं सगळ्यांना. आता आम्ही पुढच्या स्टेप कडे जायला रेडी झालो. चला तू वापस इथे ये.
आता आम्हाला काय काय लागणार आहे? एक नवीन बदल करतोय तो बदल स्वीकारा. नीट पहा बेटा, क्लास मार्क पर्यंत सेम. क्लास मार्क पर्यंत सेम. बघा मी काय काय करतोय. आता मी फक्त एक छोटंसं काम करेल. क्लास मार्क आपले जे आहेत ते लिहिणे. काय काय आहेत? 17 पॉइंट कलर चेंज लिहितो आहेत आपल्या समोर. 17.5 32.5 कितीने वाढू लागले रे? 15ने. 15 वाढवा. इथंच आपला आन्सर आहे. 77.5 92.5. आता मी काय करणार? थोडस लक्ष द्या. मी एवढ्यापैकी जनरली आता इथून पुढे आपण कोणतेही मेजर शिकू, मीडियन, मोड, काही असो. नेहमी जो क्लास असतो तो शक्यतो मिडल मानायचा. आता सरी ते 1 2 3 4 5 6 आहेत. इव्हन नंबर मध्ये मिडल 2 असतात नेहमी. तर बघा हा एक मिडल आहे, हा एक मिडल आहे. ठीक आहे नाही? हे 2 मिडल आहेत ना? तर 2 मिडल मध्ये शक्यतो मोठावाला मानायचा. हीच कॉन्सेप्ट आपण मीडियन मध्ये पण फॉलो करणार. तर याचा जो क्लास मार्क असतो, व्हेरी इम्पॉर्टंट, त्याला म्हणायचं ए. ॲझ्युम मीन. त्याच्या पुढे असा ए लिहायचा. सेम करायचं स्टेट बोर्ड सुद्धा. तर आपण ॲझ्युम मीन काय मानणार? 62.5. आता आम्हाला या प्रत्येक ऑब्झर्वेशनचा काढायचा आहे डेव्हिएशन. कारण बघा प्रत्येक मानलेला नंबर या प्रत्येकापासून दूर दूर आहे ना. तर मला इथे एक नवीन कॉलम काय बनवायचा आहे? DI. तर तो काय असतो? या प्रत्येक क्लास मार्क मधून या ॲझ्युम मीनला सबट्रॅक्ट करा. डिफरन्स येईल. सर मग डिफरन्स निगेटिव्ह येऊ शकते? येऊ द्या. काय प्रॉब्लेम आहे? डेव्हिएशन आहे. डेव्हिएशन म्हणजे किती दूर. आता दूर 2 प्रकारे असतो. या नंबर पासून हा पण फरक आहे काही ना काही आणि हा पण फरक आहे. तर बघा ह्याचा डिफरन्स कमी आहे, याचा जास्त आहे. तर प्लस मायनस काय सांगते? डेव्हिएशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह येऊ काही येऊ, डोंट वरी. त्याचा ताण घ्यायचा नाही. आता मी काय करणार? प्रत्येक एक्सआय मधून काढणार. 17.5 तून 62.5 काढले. ठीक आहे. मी कोणालाही मानतो, त्याची काही अडचण नाही. बरं यानं काय केलं? ठीक आहे. यानं अजून थोडा म्हणला. याने ह्याला मानलं. आपण ह्याला मानू. काही अडचण नाही. तुमचा आन्सर सेम येणार. चला आपण ह्यालाच मानू. आता मी कॅल्क्युलेशन थोडंसं काढतो. किती आहे? 17.5 मधून काढा रे पटपट, ज्याला जमते त्यानं. -45 नक्की. अरे मी इथं लिहिलं का? हा -45. नो टेन्शन. चला ह्याच्यातून याला काढा. -15. इथं 0 येते. स्वतःसोबतही डेव्हिएशन घेतात. स्वतःसोबतही घेतात. आता +15 येईल आणि +20 येईल. त्याच्यात एक जादू असते. मोस्ट केसेस मध्ये नीट ऐका. हे वरचे झिरोच्या जेवढे ऍड होतात तेवढेच खाली सबट्रॅक्ट होऊन आन्सर 0 होते. डेव्हिएशनची सम मोस्ट केसेस मध्ये सम ऑफ द ऑल डेव्हिएशन्स इज ऑलवेज 0. ठीक आहे. मोस्ट ऑफ द केसेस. कारण बघा -30 ह्याला कॅन्सल करेल, हा ह्याला कॅन्सल करेल, हे सगळे 0 होतील. कळलं? पण हा एक्स्ट्रा उरू शकतो. त्याचा आत्ता ताण घेऊ नका. आता आम्हाला इथे एक कॉलम बनवायचा असतो FI DI. नेहमी जो नवीन कॉलम आणता त्याला मल्टिप्लाय करायचं. मागे XI होता फक्त, म्हणून FI सोबत XI आणला. आता इथे कोण आणायचा? DI आणायचा. आता मी काढणार DI. DI कसा होता? XI - A. काढला प्रत्येकाचा. आता DI काढताना मला सगळ्या DI ला ऍड करावं लागेल. 1 मिनिट थांब. सगळ्या DI ला ऍड करावं लागेल. सगळ्या DI ला ऍड करण्यालाच म्हणतात मीन डेव्हिएशन. बघा डेव्हिएशनचं मीन आहे. तर D बार ला म्हणतात मीन डेव्हिएशन. त्यासाठी मी काय करणार? हे सगळे FIDI लिहिणार. FIDI म्हणजे कोण कळतंय? याचं आणि याचं प्रोडक्ट. दिसलं? लगाव हिसाब. -90. हे पण -90. -105. 0 +90
प्लस 180. ठीक आहे. आता तुम्ही नीट बघा, मागच्या आणि ह्याच्यातला काय फरक आहे. मला वाटते मागे सगळे नंबर्स पॉझिटिव्ह होते म्हणून सम नेहमी ऍड होऊन मोठा नंबर भेटत होता. दिसलं? इथे हे जेवढे ऍड होत आहेत त्याच्यातून एवढे सबट्रॅक्ट होत आहेत. तर बघा बरं, हा किती आहे? निगेटिव्ह 180. दिसला? निगेटिव्ह 180 पॉझिटिव्ह 180. 0 झालं. याचं तर काम इथं संपलं. आता 105 मधून 90 काढा. 15 कोणते? निगेटिव्ह 15. ठीक आहे. FIDI काढायचं होतं मला. काय काय आलं? ते बरोबर आहे ना पण? 90, 105. ओके. नो टेन्शन. आता याच्यामध्ये कोणी 60 होता का रे? नहीं ना? ठीक है, नो प्रॉब्लम, आ जाएगा. चलो बताओ इसमें क्या होगा? ये -180 प्लस 180 0 झालं. इथे किती आले? -15. -15 आली तुमची सिग्मा DI/FI. आणि हा किती होता? 30 होता. नो टेन्शन. आता आम्ही डी बार कसा काढतो? सिग्मा FIDI डिवायडेड बाय सिग्मा FI. हा किती होता? आणि हा किती आहे? तर डेविएशन आलं -1/2. ओव्हरऑल मीन डेविएशन आलं -1/2. हे आपला आन्सर नाहीये. आपल्याला एक्स बार काढायचा आहे, डी बार नाही. तर आता फायनली एक्स बारचा एक फॉर्म्युला असतो. नीट बघा, आपण जे ऍज्युम मीन मांडलेलं असतं, कोण होतं? ए मध्ये डी बारला ऍड करायचं. दॅट इज द रूल. हा फायनल फॉर्म्युला आहे. आपल्याला नेहमी एक्स बार चेंज होताना दिसतो मेथड बदलल्यावर. चला, हा किती मानला होता? 62.5. त्याच्यात मी ऍड काय करायलो? -1/2. ठीक आहे, -1/2. मला वाटते कुठली तरी स्टेप चुकली आपली. बघू आपण, थांबा. हे बरोबर आहे. ठीक आहे, कारण इथे एक छोटासा प्रॉब्लेम येत आहे, कारण याचा आन्सर इथं मॅच होत नाहीये. आन्सर तर कसंही केल्यावर सेम यायलाच पाहिजे. हा ठीक आहे, बघूया. चला, हे किती येते बघा. 62 ची डबल करा. 125. 125 मायनस 1. हा, आला आन्सर. 125 मायनस 1 -1 रे, बाय 2. है की नाही? एलसीएम घ्या ना. बघा मीन किती आलं ते झालं. आता या आणि मागच्या ह्याच्यात काय फरक होता? इथं थोडं कॅल्क्युलेशन सोपं आहे. दिसलं? कॉलम वाढला पण कॅल्क्युलेशन सोपं झालं. समजलं? स्टेप डेव्हिएशन, सॉरी, ऍज्युम मीन मध्ये काय करायचं? आता मध्ये मध्ये बोल नका. ऍज्युम मीन मध्ये एक कॉलम कोणता वाढवा? DI. बर, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी ह्याला ए मानून काढले, मी याला मानून काढलं. मी तेच सांगत होतो, तुम्ही या कोणालाही मानून काढा, तुमचा आन्सर हेच येणार. प्रोसेस सेम फॉलो करायची. कळलं? काय होणार? फक्त मी याला जर मानलं तर हा 0 इथे येणार, प्लस मायनस फक्त हे होतील. इथला मानण्याचा काय फायदा असतो? वर मायनस जेवढे जास्त बनतील तेवढे इकडे कॅन्सलेशनला हेल्प करतील. हा फायदा असतो. म्हणून शक्यतो मधल्याला मानायचं. तुम्ही कोणालाही माना, आन्सर चुकत नाही. बघा 62 आलं. ओके, इथे तुमची ही मेथड संपली. त्याच्यात तुम्हाला 2 स्टेप जायचे. एक सेपरेट काय काढायचा? डी बार, आणि मग काय करायचा? एक्स बार. हे कंपल्सरी करायचे. चलो आगे बढ़ो. लास्ट, वापस घ्या. हे किती होतं? 17.5. हे माहीतच पाहिजे होतं, ह्यालाही कॉपी करायला पाहिजे होतं. 32.5, 47, 62, आता 77 आणि 92. ठीक आहे. आता आम्ही काय करतो, इथे एक जे कॉलम केलाय त्यालाच कॉपी करा. ऐका ऐका ऐका, आता नीट ऐका. इथे मी जे काढलं होतं ते काय होतं बघा बरं.
नीट बघा. हे काय काय आले होते नंबर? मी जे DI काढलं, मी ह्याला A मानलं होतं ना, तर इथे किती आलं होतं? -45. इथं आलं होतं -30, -15, 0, 15 आणि 30. छान. आता नीट आहे. सर आले का? हा. आता या सगळ्यामध्ये तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, बघा याचा क्लास इंटरवल किती होती? 15. नीट बघा, जो H होता या केसमध्ये H सांगा 15 आहे. या 15 ने बघा या प्रत्येकाला डिवाइड करता येते. तर आपल्याला अजून एक नवीन गोष्ट सापडली, दॅट इज नोन ॲज UI. UI काय असतो? DI डिवायडेड बाय H. तर या DI म्हणजे हे सगळे नंबर, त्याला H म्हणजे या 15 ने डिवाइड करा. तर आपण याला काय करणार? DI ला कितीने डिवाइड करणार? 15 ने. चला फायनल सांगतो. किती येते? -3, -2, -1, 0, 1, 2. आता हे किती सोपं झालं. आता काय करा? FI UI करा. आता अजून लहान झालं प्रोडक्ट. बघा -6, -6, -7, 0, 6, 12. आता ह्यांना ऍड करा. आता तर सम अजून सोपी झाली. हे झालं 18, 18 - 7, 11, 11 - 12, -1. तर तुमचा जो FI UI आहे तो तर -1 येतोय. तर मला काय करायचं आता? U बार. U बार साठी मी काय करणार? FI UI ला FI ने डिवाइड करणार. तर -1 ला FI किती होता? 30. झालं. आता माझा लास्ट फॉर्म्युला असेल, एकच काम करायचं, X बार असतो A मध्ये प्लस करायचा H इंटू U बार. संपलं. हे किती आहे? 62.5. H किती आहे? 15. आणि हे आलं मायनस. हे किती झालं? बघा मागच्या क्वेश्चन मध्ये मायनस हाफच आला होता. अगेन युअर आन्सर इज 15. क्लिअर? तर इथे आपले तिन्ही मेथड संपतात. स्टेट बोर्डच्या खाली जाऊन बसा. उद्या आपण मीडियन आणि मोड करून विषय संपवून टाकू.